नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचे 12:30 वाजले आणि आता माझं काम झालं आहे सगळं, पण मी निघालेत लालबागला का तर दीदीला उपवास करायची. उद्या शुक्रवार आणि संतोष माताचा फोटो पाहिजे. 2-3 ठिकाणी बघितला, भेटला नाही. तर आता लालबागला जिथं मी धन्वंतरी देवाचा फोटो बनवून घेतला त्यांच्याकडे जाते, तिथून बनवून घेते आणि ते 1:30 वाजेपर्यंत चालू राहतात. पटकन त्या टॅक्सीने जाते कारण दीदी आत्ता उठली नाही तर तिला बोलत होते गाडीवर गेलो असं, पण ती आत्ता उठली तर मीच जाऊन घेऊन येते आता. आणि पण मला छोटं मोठं काही सामान घ्यायचं आहे वगैरे तर ते पण घ्यायला होईल आणि फोटोचं पण काम होऊन जाईल. चला मग निघते लालबागला जायला. आलेत लालबागला, टॅक्सी पण भेटली, लगेच भेटली टॅक्सी आणि आता आले. कारण ते 1:30 वाजता बंद व्हायचं म्हटलं, आता 1:45 झालेला. म्हटले भेटतील की नाही, पण पटकन टॅक्सी भेटली. आता पहिला फोटो घेते, नंतर इथं दत्त महाराज मंदिर आहे तिथे जाते. चालतं, घ्या बनवा, फ्रेम छान बनवा मस्त. आता आले तिथे आणि काका बनवून देता येईल. त्यांच्याकडे सगळे असे पोस्टर कॅलेंडर जे असतात ह्या आहेत आणि फक्त फ्रेममध्ये व्यवस्थित छान असे बनवून देतात. काका ही घेता का, अशी ही फ्रेम घेता की सेम आहे? ती ही फ्रेम छान वाटते बघा, सेम आहे. मी थोडी उठून दिसते, ठीक आहे, छान वाटते अशी गोल्डन, मस्त वाटते. म्हणून ते जरा उठून दिसेल म्हाताराणीचं. मला वाटलं बंद करता की काय लवकर, म्हणून एवढी गडबडीत आलेत मी. किती वाजता बंद करता काका? रात्री? दिवसभर चालू असतंय? अरे बापरे, मला वाटलं दुपारचं वगैरे बंद करताय. काकाने मस्त खुर्ची दिली बसायला आणि आता वेळ लागेल त्यांना ते बनवायला. आणि मला माहीतच नाही त्यांचं दिवसभर चालू असते. मला असं वाटलं 1:30-2 पर्यंत, कारण इकडे सगळं बंद होत असते. बसलीच आता खुर्चीवर मस्त आणि बघू आता कधी बनवून घेते. थोडंसं बदाम वगैरे घ्यायचे, काजू आणि म्हटलं थोडेसे लाडू वगैरे करे. बदाम थोडेसे आहे पण काजू एकदम संपले, तर ते काजू वगैरे जास्त घेण्यासाठीच मग म्हटलं दोन्ही कामं होऊन जाते. नारळ पण आहे, ते नारळ वगैरे पण घेते जरा. सगळे असे छान फोटो बनवून ठेवलेले असतात. बाहेर ज्यांना जे पाहिजे असतं ते घेतात. बनवून घेतला फोटो वगैरे आणि आता थोडंसं इथे काजू बदाम बघते, ते छान वाटतंय बघते इथे ह्या दुकानात. खोबरं चांगलं स्वच्छ दिलेत ना, पांढरं शुभ्र. चला सगळं सामान घेतलं, लाडूचं वगैरे जे पाहिजे ते पण घेतलं इथे. जे मला आता लाडूला साहित्य लागणार. म्हटलं थोडी थंडी पडली तर बनूया. आता वजन झालं आहे हातामध्ये. आता घरी जाऊन दाखवते मी काय काय आणलं ते. तुळस टिकत नाही काका घरी, काय 8-10 दिवसात. आमच्याकडे ऊन नाहीये. हां, चला लगेच टॅक्सी भेटली. इथं सिग्नल होता म्हणून थांबलेली आहे काका. क्रॉस करून येऊपर्यंत लगेच हातात पिशव्या जड झाल्यात, सामानाच्या जड झाले. बरं झालं भेटली लगेच. आता चला वेळेत पोचली. 1 तासाच्या आतमध्ये सगळे कामं झाले माझे. बरोबर 1 तासामध्ये आले बघा. 1:45ला गेले ते 1:45ला बरोबर घरात आले. सगळे कामं केले, पटापट झाले बरे. दत्त महाराज दर्शन पण घेतलं, छान वाटलं. आणि आता काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. पहिलं आले घरामध्ये आणि काय केलं, टॅक्सी उतरताना 2 पिशव्या, एका पिशवीमध्ये फक्त फोटो ठेवलेला आणि तुळशी माता आणली बघा. तुळशी माता ना बाहेर
उंदीर मामा राहूच देत नाही. उंदीर मामा एवढं आपली तुळशी माता खातोत ना. मी आता पुन्हा आणली ही तुळशी माता आणि संतोषी माता एका पिशवीत ठेवलं. टॅक्सीवाले पैसे देताना हातावर पिशवीच पडली. मी घाबरले, म्हटले फोटोला काही झालं की काय. पहिला फोटो पेपरमध्ये पॅक करून आणलेला असा काढून बघितला, पण एवढाच पहिल्यांदाच आपल्याकडे संतोषी मातेचा फोटो आला बघा. मी कधीच उपवास केले नाही. संतोषी माताचे उपवास तेवढे मी कधीच केले नाही. छान असा हा बनवून घेतला मी त्यांच्याकडून. काकाने असं मला तिथं बसायला खुर्ची पण दिली आणि मस्त बनवून दिलात बघा. किती सुंदर वाटतोय. हार लावायला मी असे वरती खिळे पण मारून घेतलेत. छान वाटतोय. आता याला पॅक करून ठेवते. आता सकाळी उद्या तिथे पूजा करणार, मग मी थोडंसं दूध वगैरे शिंपडून मग अभिषेक केल्यासारखा हे करेल. हे 2-2 मोबाईल न्यायचे ना, म्हटलं ना लय वैताग होतो. काय काय सांभाळावं ते कळत नाही. आणि आता बघा उद्याला दीदीला पाहिजे फुटाणे. मेन म्हणजे घरात आपल्या आता 1 किलोभर फुटाणे आहेत, पण त्याला कसं आपले हात बीत लागलेले मी खायला वगैरे घेते म्हणून थोडेसे उद्या लागणार. गूळ पण आहे, पण तरी पण गूळ आणलाय. हा गूळ आणला स्वच्छ आणि फुटाणे आणले, कारण गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य असतो त्याला, म्हणून हे पहिलं देवासाठी आणलंय. आणि आता हे काळे खजूर. काळे खजूर जे आपले पॅकेटवाले असतात ते नाही हा, हे वेगळे. हे जाडसं मोठे असतात बघा. हे काळे खजूर यशला आवडतात आणि तो खातो सकाळचा. हे 185 रुपये पाव किलो असतात. तरी मी अगोदर पावच घेतले, पुन्हा म्हटले राहू दे, त्याला आवडतात, साहेब पण खातात. अर्धा किलो हे मी काळे खजूर आणले. हे जाडेवाले असतात छान एकदम मस्त बघा. नॉर्मल आपले पॅकेटवाले असतात ना ते डब्यातले ते नाही. ते मध्ये कधी कधी ना जाळं वगैरे लागलेलं असतात. लाल खारीक आणली मी अर्धा किलो. थोडेसेच लाडू बनवायचे, जास्त नाही बनवायचे. 2 वेळा बनवेल. अर्धा किलो काजू आणले. बदाम घरामध्ये अजून अर्धा किलो बदाम आहे. दिवाळीला खूप ड्रायफ्रूट आले, पण काजू पटापट संपताय, बदाम राहतात म्हणून फक्त पाव किलोच आणले, कारण अजून फ्रीजमध्ये अर्धा किलो बदाम आहेत. मनुके कसे याच्याबरोबर खायला. मनुके नाही घालणार मी लाडूमध्ये. यावेळेस थोडेसे वेगळे करणार आहे. डिंक आणलायत, हळीव आणलेत. हळीव मी यांना आवडत नाही, पण याचे थोडेसे वेगळे करणार मी माझ्यासाठी. डिंक पण खात नाही कोणी, हे मीच खाणार. हे माझ्यासाठी थोडेसे वेगळे लाडू बनवणार आहे जरा हे. आणि खोबरं आणलेत. 480 रुपये किलो होतं. घरात थोडंसं आहे 3-4 वाट्या, आणि हे अर्धा किलो वेगळं आणलं आहे. तर असं हे एवढंच झालं 1750 रुपयाचं. म्हणजे 1742 रुपयाचं झालं तेवढं. येणे जाण्या टॅक्सीला बघा 30 रुपये इकडनं, 30 रुपये तिकडनं, असं झालं. आणि फोटो म्हणाल तर फोटो काकाने मला 150 रुपयाचा बनवून दिला, कारण मी मागे पण त्यांच्याकडेच घेतलेला, तर 150 रुपयात बनवून दिला. आणि आले तेवढं साहित्य. बाकीचं भाजीला वगैरे आहे. आता उद्यापासून आंबट वगैरे शुक्रवारचं बिलकुल बनणार नाही, म्हणून नॉर्मल भाज्या करा, ज्याला टमाटा वगैरे लागणार नाही. तर भाजी होत्या म्हणून मी आज कुठली काही भाजी आणली नाही. तर आता जेवायचे. आता दीदीला जायचं आहे पुन्हा 4 वाजता, मग तिला एक भाजी बनवून द्यावं लागेल. चपात्या करून ठेवल्यात मी आता, तर एक भाजी बनवून द्यावं लागेल तिला, कारण भाजी राहिली पाहिजे. उशिरा रात्री कधी पण डबा खातात. तर उद्या आज म्हटले 12च्या अगोदरच खाऊन घे. काय ते 11पर्यंत खा, 11:30पर्यंत जेवण होईल असं का. 12च्या नंतर काही खाऊ नको. आणि या उपवासाला फक्त केळी खायची असते. शुक्रवारला फक्त केळी, कुठलं बाकीचं पेरू नाही, सफरचंद नाही, कुठलं काही नाही, आंबट हे नाही. ड्रायफ्रूटमध्ये पण फक्त ती काजू आणि बदामच खाऊ शकते. आंबट हे मनुका पण नाही आणि खजूर पण नाही खाणार. तर ड्रायफ्रूट देईन मी थोडंसं उद्या तिला, आणि केळी द्यावं लागेल. बाकी कुठलं साबुदाणा नाही, भगर नाही, काहीच नाही. संतोषी माताच्या उपवासाला ही कुठलं काही चालत नाही. पण तुम्हाला खरं सांगू, मी कधीच केले नाही आत्तापर्यंत. माझ्या सासूबाईने खूप वेळा केले, भरपूर वेळा केले. मी संतोषी माताचे उपवास म्हणून कधी केले नाही. का तर घरात आपलं ते एवढं आंबट बिंबट पाळलं येते. आता मोठे झाले मग ठीक आहे, पण जेव्हा हे असतात छोटे, मग ते काहीतरी गडबड होणार, ते बाहेर काही खाणार, कधी काय करणार. आणि घरातल्या माणसाने अजिबात आंबट खायचं नसतं. आणि पोरांचं काही सांगू शकत. लहान होते तोपर्यंत खरंच मी कधी केले नाही. आणि आता दीदी करते म्हटल्या, चांगल्या घरात एकदा तरी होत आहे संतोषी माताचे उपवास. तर चालेल, ठीक आहे. छान फोटो वगैरे आणलं तर बरं वाटतंय. आणि आता चला जेवायला घेते दीदी आणि मी जेवतेत. 2 वाजलेत. आणि मग आता संध्याकाळी थोडीशी आणि काय आहे ती तयारी करून ठेवली. उद्या सकाळी दीदी नाईटवरून पार्टी आहे, येते ती 3-3:30ला तिकडनं येते. तर मग सकाळी लवकर उठून ती आपलं आली की लगेच आंघोळ करून पूजा वगैरे करून घेईल, मग झोपेल. नाही तर मग संध्याकाळी 4ला जायचं म्हटलं अजिबात सगळं बे टाईम होणार पूजेचं तिचा. मी बोलत आहे सध्या नको, नाईट चालू तर कर. बोलली नको, ते सारखं चालूच राहणार आहे असं. तर करते म्हणे. म्हटले करते तर असू दे, किती आपण आडफाटा घालायचा. ठीक आहे, चालेल. आणि आता मार्गशीर्ष तर खरा उद्यापासून चालू होतो आहे. आज तर 12:15पर्यंत अमावस्याच होती.
उद्यापासून मार्गशीर्ष चालू, तर पहिल्या दिवसात तिचा उपवास लागतोय. चांगली गोष्ट आहे. गीत गाव माया संतोषी पाहू चला, सर्व जीवाचे हित व्हावे, संतोषी मातेचे नाम स्मरूया, समुद्रा याने गाऊ चला. माय जगदंबे संतोषी मातेचे तुमचं आता पावना, यावे तू अन पावन भावे, देऊन आशिष मोक्षी न्यावे. हीच असे मम भावना, पाहुणी माते प्रेमळ मूर्ती, जगी जन हे उद्धरती, उद्धरून आम्ही नेशील का